मी मंडईत आले आहे आळूची पानं घ्यायसाठी. या आजी आहेत, आता यांच्याकडून आळूची पानं घेते. आजी, आळूची पानं कितीला आहेत? 15ला 2, 3 लेकरा. किती देऊ? जास्त घ्यायची आहेत मला. किती? इथे आणलेलं आहे. हिरवी मिरची अर्धा किलो घेतली, आळूची पानं, कोथिंबीर पिंडी 2, कढीपत्ता, लसूण पावशर, खोबरं घेतले, तीळ घेतलेत. आता हे सगळं साहित्य निवडून मसाला बनवणार आहे. आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची, देठ कट करून घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. या ठिकाणी आळूवडीचं पीठ मळण्यासाठी मिरची लसूण घेतलेला आहे. यामध्ये जिरे टाकून मी बारीक करून घेणार आहे पेस्ट. लसणाचा मी पाला काढत नाही कारण त्याचा वास खूप छान येतो. जिरे बघू शकता. यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय. या ठिकाणी मी 1 किलो बेसन पीठ घेतले. यात मी आलं लसूण मिरची पेस्ट टाकून घेते. हळद, धना पावडर, चिंचगुळ चटणी, मी फोडणीला पण तेल टाकणार आहे नंतर वरून. आणि मी थोडंसंच मीठ टाकते कारण फोडणीला पण मीठ टाकणार आहे मी वरून थोडंसं. अगोदर मिक्स करून घ्यायचं पीठ. वडीसाठी पीठ तयार आहे. पीठ तयार झालं आहे. तोपर्यंत पाणी ठेवले गरम करायला. आळूची पानं लावून घेते. आता पीठ लावून घ्यायचे. आळूवडी जास्त बनवायची असल्यामुळे मी 2-3 वेळा उकळून घेणार आहे. यावरती तेल थोडंसं टाकून घ्यायचं. ताट झाकून एक मंद गॅसवर उकडून घ्यायचे आळूवडी. 10 मिनिट झाले. अजून एक चाळण उकडत आहे. आता हे कट करून घ्यायचे आळूवडी. हा आळूवडी फोडणी देण्यासाठी मसाला तयार केला आहे. आलं लसूण जिरे पेस्ट केलेले, खोबरं किसून घेतले, कोथिंबीर, तीळ घेतले आहे. आता फोडणी द्यायला सुरुवात करूयात. आळूवडी फोडणी द्यायला सुरुवात करते. आणि तेल टाकून घेते. जास्त आळूवडी असल्यामुळे मी अर्धा किलो तेल घेतलं आहे. जिरे टाकलेत, म्हणजे भाजून घ्यायचे. मोहरी 1 चमचा टाकली. कढीपत्ता छान भाजून झालाय. आता आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची. मसाला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे चांगला. लसूण मी या ठिकाणी पाल्यासकट बारीक केल्यामुळं त्या लसणाच्या पाकळ्याचा खूप छान वास येतो. खोबरं भाजून घेऊया याच्यामध्ये. ते चांगले भाजून घ्यायचे त्यामध्ये. कोथिंबीर भाजून घ्यायची.
वाटी घेतलेला आहे. एक वाटी घ्यायचं. झणझणीत छान मस्त टेस्ट लागते ह्या आळूवडीची. चमचमीत चटकदार अशी. खमंग वास सुटलाय मसाल्याचा. आता यात आळूवडी टाकून खरपूस भाजून घ्यायचे मसाल्यामध्ये. मी गेल्या वेळीच्या यूट्यूब चॅनलला आळूवडी कशी बनवायची तो व्हिडिओ टाकलेला, परंतु ही आळूवडी जास्त लोकांची क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायची असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ टाकत आहे मी. या ठिकाणी मी 50 लोकांसाठी आळूवडी बनवलेली आहे. तर मी आळूवडीचं पीठ मळून घेताना मीठ टाकलेलं आहे, पण कमी मीठ टाकले. आता या फोडणीमध्ये पण मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही अंदाजाने टाकू शकता. आता सगळ्या शेवटी वरून देशी गाईचं तूप अर्धी वाटी घेतले, ते टाकून घ्यायचं. कारण तुपामुळे जळजळ होत नाही किंवा आळूवडीचा त्रास होत नाही. 10-15 मिनटं मंद गॅसवर चांगली परतून घ्यायची. मामा सिलेंडर घेऊन जाओ. तुकाराम 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 बोला. तुकाराम 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 तुकाराम.